नमः परमकल्याणं नमः परममङ्गलं वासुदेवाय शान्ताय यदूनां पतये नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। विश्वसर्गविसर्गादि नवलक्षणलक्षितं श्रीकृष्णाख्यं परन्धामं जगद्धाम नमामि तत्। प्रह्लादनारदपराशरपुण्डरीक व्यासाम्बरीशशुकशौनकभीष्मदाल्भ्यान् रुक्माङ्गदार्जुनवसिष्ठविभीषणादीन् पुण्यानिमान् परमभागवतान् नमामि। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदु। त्वं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। गोपालकृष्ण भगवान की जय। श्री शुकदेव भगवान की जय। हेची भावी माझी आस जन्मो जन्मी तुझा दास। पंढरीचा वार करी वारी चुकोने दी हरी। संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ। पंढरीचा वार करी वारी चुकोने दी हरी। चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान। पंढरीचा वार करी वारी चुकोने दी हरी। सच्चिदानंद स्वरूप अनंत ब्रह्मांड नायक भगवान गोपाल कृष्णांची परम पवित्र कथा सूतजी महाराज नैमिषारण्यामध्ये 88,000 शौनकादी ऋषींना वर्णन करून सांगत आहेत। हीच परम पवित्र कथा कालपासून शुकदेवजी महाराज राजा परीक्षितांना वर्णन करून सांगत आहेत।
राजा परीक्षितींनी आपल्या परमकल्याणाचे प्रश्न विचारण्यासाठी आरंभ केलेला आहे। 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प दंश होऊन राजन तुझा मृत्यू होईल असा शाप राजा परीक्षितींना मिळालेला आहे। शाप मिळाल्याबरोबर राजा परीक्षितींनी घरादाराचा त्याग केला, धर्मपत्नी लेकराबाळांचा त्याग केला आणि वनामध्ये येऊन विराजमान झाले। जसा मृत्यूचा शाप राजा परीक्षितींना मिळालेला आहे तसाच मृत्यूचा शाप तुम्हाला मला सुद्धा मिळालेला आहे। काळ तुम्हाला मला सुद्धा खातो आहे। म्हणून विवेक आत्मसात करायला सांगितला, याचं भान ठेवायला सांगितलं प्रत्येकाला। माया निर्मित हा देह असल्यामुळे हा देह नाशिवंत आहे, हा देह पडणार आहे हे लक्षात ठेवून आपली चित्तवृत्ती आपण भगवंताकडे लावण्याचा प्रयत्न करायला सांगितलेला आहे। सगळ्यांच्याच देहाचा मृत्यू होतच असतो। मृत्यू न म्हणे सानथोर, मृत्यू न म्हणे हरिहर, मृत्यू न म्हणे अवतार भगवंताचे। मृत्यू कुणाचाच विचार करत नाही। मग आपण काय करायला पाहिजे? आपली चित्तवृत्ती ही भगवंताकडे लावायला पाहिजे, जेणेकरून मृत्यूच्या समयाला आपलं चित्त हे अन्य कोणत्याही व्यक्तीमध्ये, अन्य कोणत्याही वस्तूमध्ये, पदार्थामध्ये न अडकता फक्त देवामध्येच अडकलं पाहिजे, देवाच्या नामामध्येच अडकलं पाहिजे। तर आपल्याला जीवन कृतार्थ आपलं होत असतं सहज, जन्म मृत्यूचं चक्र आपलं सुटत असतं। असा उपदेश शुकदेवजी महाराजांनी राजा परीक्षितींना केला। पुढचा प्रश्न राजा परीक्षितींनी सृष्टीच्या संबंधामध्ये विचारला, त्यावेळेला विदुर काकांचं स्मरण झालं। काल आपण पाहिलं विदुर काकांचं चरित्र शुकदेवजी महाराज राजा परीक्षितींना सांगत होते। शिष्टाई करण्यासाठी भगवंत हस्तिनापुरामध्ये दुर्योधनाच्या राजमहालामध्ये येऊन पोहोचले। भगवंताच्या स्वागताची भव्य दिव्य तयारी दुर्योधनाने हस्तिनापुरामध्ये पूर्ण केलेली आहे। पायघड्या अंथरल्या, सैनिकांकरवी फुलं उधळले, नामाचा जय जयकार करवला, भगवंताच्या फटाके फोडले, भगवंताला बसण्यासाठी सुवर्णाचं सिंहासन दान केलं, प्रसादासाठी 56 प्रकारचे भोग दान केले दुर्योधनाने। जे समजावण्यासाठी भगवंत आले ते समजावण्याचा भगवंतानी आपल्या परीनं पुष्कळ प्रयत्न केला। तसं तर देवाला सगळ्यांच्या स्वभावाची माहिती आहे, कारण देवानीच सगळ्यांना निर्माण केलेलं आहे। कोण कसा आहे हे देवाला कळत असतं। एखाद्या आई वडिलांना 2 लेकरं आहेत, 3 लेकरं आहेत, 4 लेकरं आहेत, लेकरं कितीत का असेना, पण कोणत्या लेकराचा स्वभाव कसा आहे हे त्याच्या आई वडिलांना चांगलंच कळत असतं। मोठं लेकरू कसं आहे, मधलं कसं आहे, लहान कसं आहे, त्याचे स्वभाव कसे आहेत, त्यांचे रंगरूप कसे आहेत, आवडी निवडी कशा आहेत, कोणत्या लेकराला कधी राग येतो, कोणतं लेकरू कसं बोलतं, कोणतं लेकरू कधी शांत बसतं, हे आई वडिलांना सगळं माहित असतं, सगळं कळतं। ते त्यांचे गुण पाहून बसलेले असतात। कळत नाही का? आता एवढ्या आया आहेत, तुमचे लेकरं कसे आहेत तुम्हाला तुमचं कळत असेल ना। बाहेरच्या माणसाला काय कळणार आहे बरं? माणूस पाहिल्यानंतर आपलं आपल्याला चांगलं कळत असतं। आपलं माणूस कसा आहे हे आपल्याला चांगलं कळतं। जसं तसं भगवंत म्हणतात जीवाचा स्वभाव कसा आहे आणि कोणत्या स्वभावाची जीव कशी कोणत्या प्रसंगात वागणार हे मला माहित आहे। म्हटले तुम्हाला कसं काय माहित आहे?
ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः. कारण माझ्यापासूनच त्यांचा जन्म आहे, मीच त्यांची माता पिता आहे. मला माझ्या सगळ्या नाठाळ खट्याळ लेकरांचा स्वभाव माहित आहे. कोणतं लेकरू कसं आहे, कोणत्या लेकराला कसं सांभाळायचं हेही मला माहित आहे. कौरवांचा स्वभाव भगवंताला माहित आहे, पण तरी सुद्धा शिष्टाचार भगवंताने सांभाळला आणि शिष्टाई करण्यासाठी भगवंत आले. निमित्त मात्राला भगवंतानी ही शिष्टाई केली. बाकी तर अहंकारी दुर्योधन माझं ऐकणार नाही हे देवाला माहित होतं, पण नीती काय सांगते. समोरच्याला समजवायचं असेल तर कसं समजावलं जात असतं, त्याचे नीतिशास्त्रामध्ये प्रकार सांगितले. साम, दाम, दंड, भेद हे 4 प्रकार आहेत. पहिला प्रकार साम प्रकार आहे, दाम प्रकार आहे, दंड प्रकार आहे, भेद प्रकार आहे. त्याचा विस्तार आपण करणार नाही. भगवंतानी पहिला प्रकार या ठिकाणी निवडला, साम. साम अर्थात सामंजस्याने समोरच्याला समजून सांगण्याचा पहिला प्रयत्न सगळ्यांचा असतो. ज्याला आपण म्हणतो, बाबा रे मी तुला आता एवढ्या वेळेला गोड बोलून सांगतो आहे, पुढच्या वेळेला गोड बोलून सांगणार नाही, प्रेमाच्या भाषेत मी तुला सांगणार नाही. प्रेमाची भाषा कळत असेल समोरच्याला तर प्रेमाच्या भाषेत सांगावं, नसता काही उपयोग आहे सांगून. पण एक प्रकारे नीतीचा अवलंब भगवंतानी केला. प्रेमाने दुर्योधनाला समजावून पाहिलं. निमित्ताला भगवंत आलेले आहेत हस्तिनापुरामध्ये, पण भगवंतांना जायचं होतं विदुरजी महाराजांच्या घरी, सुलभाई साहेबांच्या घरी जायचं होतं. भक्ताच्या घरी जाण्यासाठी भगवंत निमित्त पाहत असतात. भक्ताच्या घरी जाण्यासाठी भगवंत निमित्त पाहत असतात. एक फार सुंदर प्रसंग वाचनामध्ये आला की ज्या वेळेला प्रभू रामचंद्र शबरी आई साहेबांना येऊन भेटले, तर शबरी आई साहेब प्रभू रामचंद्रांना म्हणायला लागल्या, म्हटले भगवंता, रावण कुंभकर्ण जन्माला आले नसते तर तुम्ही वनात आले नसते. तुम्हाला जर सीताई साहेबांनी रावणाने सीताई साहेबांचं हरण केलं नसतं तर त्यांना शोधण्यासाठी तुम्ही इकडं दंडकारण्यामध्ये पुढे दक्षिण दिशेला प्रवास केला नसता. तुम्ही जरी इकडे आले नसते तर तुम्ही माझ्या कुटियेमध्ये आले नसते आणि मला तुमची सेवा घडली नसती. ते मातले, ते जन्माला आले, त्यांनी सीताई साहेबांना पळवलं, म्हणून निमित्तानं का होईना तुम्ही माझ्या घरी आले नसता कुठं आले असते. आता शबरी आई साहेबांच्या दृष्टीने पाहिलं तर गोष्ट बरोबर आहे, पण भगवंताचं उत्तर अलौकिक आहे. भगवंत शबरी आई साहेबांना उत्तर देतात, हे माते, रावण कुंभकर्णांना मारणं माझ्यासाठी फार मोठी गोष्ट नाही. अगं माझ्या लक्ष्मणामध्ये एवढं सामर्थ्य आहे की त्यांनी हाताने जाऊ द्या, त्याच्या डाव्या पायाने बाण मारून रावणाला मारलं असतं एवढं सामर्थ्य माझ्या लक्ष्मणात आहे. मला तर इथं यायची गरजही नाही, पण तरी मी इथं आलेलो आहे. याला कारण तू माझी वाट पाहते आहेस हे मला कळत आहे. भक्त ज्या वेळेला भगवंताची प्रतीक्षा करतो त्यावेळेला त्याचे स्पंदन, त्याचे वलय हे देवापर्यंत जात असतात. आज पुन्हा तिसऱ्यांदा आपण तेच वाक्य ऐकत आहोत. देवाला आणि गुरुला सांगण्यासाठी शब्दांची जोडाजोड करण्याची आवश्यकता नाही. जी व्याकुळता अंतःकरणामध्ये निर्माण व्हायला पाहिजे, बस विदुर काका आणि सुलभाई साहेबांच्या अंतःकरणात ती व्याकुळता उत्पन्न झाली तर देव आपोआप विदुर काकांच्या पर्णकुटीमध्ये येऊन पोहोचले. महाराज, हरी भेटीसाठी अंतःकरण व्याकुळ झालं पाहिजे. भगवंताच्या भेटीसाठी हृदय लालायित झालं पाहिजे.
पण ते असं तसं सहजासहजी होत नसतं. त्याच्यासाठी श्रीमद भागवतासारखी कथा ही वारंवार वारंवार पुन्हा 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 ऐकावी लागत असते. आणि कृष्ण 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 नाम मुखातून ज्या वेळेला बाहेर पडतं वक्त्याच्या, कृष्ण 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 नाम ज्या वेळेला श्रोत्याच्या कानावर पडतं ना, आणि त्याचे गुण ऐकता 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 हा जो कृष्ण मी गातो आहे, हा जो कृष्ण मी ऐकतो आहे, आणि समोर पहा हा जो कृष्ण मी पाहतो आहे पाहते आहे ना, हा कथेनी मला ऐकवलेला कृष्ण मला पाहायचा आहे. हा कथेनी माझ्या समोर सादर केलेला कृष्ण मला माझ्या घरी बोलावून आणायचा आहे. अशी उत्कंठा आज आपल्याही अंतःकरणामध्ये उत्पन्न होऊ शकते. ही हरिकथेची तुमच्या माझ्यावर कृपा आहे. आणि विदुर काका आणि सुलभाई साहेब तर स्वतः मुळामध्ये प्रेमी भक्त आहेत. अत्यंत जीवापाड प्रेम भगवंतावर आहे. व्याकुळ चित्त आहे दोघांचं, तन्मय आहे. म्हणून प्रभू रामचंद्र काय सांगतात शबरी आई साहेबांना, हे माते, अगं मी माझ्या संकल्पानी सुद्धा यांना मारू शकलो असतो. किती कौतुक आहे देवाचं भक्ताला पाहणं. किती अलौकिक संवाद आहे भगवंताचा भक्तासोबत. आणि गोष्ट खरी आहे, भगवंत केवळ आपल्या संकल्पानी अनंत ब्रह्मांड निर्माण करतात, संकल्पानी त्यांचं पालन पोषण करतात. आणि देवाच्या मनात आलं की अनंत ब्रह्मांडाचा प्रलय होऊन जातो. देवाला तर जागचं हलायची गरज नाही महाराज, केवळ संकल्प शक्तीवर सगळं चाललेलं आहे भगवंताचं कार्य. देवाच्या मनात आला संकल्प की इकडं माया कार्य करायला लागते. तसं पाहिला गेलं तर माया सगळं मायाच करते सगळं. एका दृष्टीनं पाहिला गेलं तर प्रकृती हे सगळं करते आहे. जसं शिवपुराण ऐकत असताना आपण पार्वती आई साहेब आणि भगवान शंकरांचा संवाद ऐकला, जे भक्त त्यावेळेला उपस्थित असतील त्यांच्या लक्षात येईल. पार्वती आई साहेब त्यावेळेला म्हणतात, तुम्ही जरी परमात्मा आहात तरी हे सारं जगताचं कार्य तर मीच प्रकृती माया रूपाने सांभाळते. कपिल नारायण ही देवहूती आई साहेबांना हे सांगत आहेत. म्हणून एका दृष्टीनं पाहिला गेलं तर माया हे सारं ही संरचना जगताची माया करते आहे. पण कुणाच्या संकल्पानी करते आहे ही गीता भागवत सांगताना म्हणत आहे, ती परमात्म्याच्या संकल्पानी कार्यरत होते. ही तिची स्वतःची शक्ती नाही. आता विचार करा, नुसतं भगवंताच्या संकल्पानी इकडं जगाचे सूत्र हलता. होत्याचं नव्हतं होतं, नव्हत्याचं होतं होतं, त्याला काही करायची हलायची गरज नाही महाराज जागेवरून. आणि ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांच्या मुखातलं हे वाक्य ऐकलं, झर 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 अश्रुधारा शबरी आई साहेबांच्या डोळ्यातून वाहिला लागल्या. कारण लक्षात आलं ना, मी रावण कुंभकर्णाला प्रभू रामचंद्रांच्या येण्याचं निमित्त मानत होते, पण रावण कुंभकर्ण हे प्रभू रामचंद्रांच्या येण्याचं निमित्त नसून माझ्या निमित्ताने प्रभू रामचंद्र या अरण्यामध्ये आलेले आहेत. आणि माझ्यासारख्या भक्ताच्या निमित्ताने प्रभू रामचंद्र रावण कुंभकर्णाला मारण्यासाठी आलेले आहेत. आज जसं झालं त्रेतायुगामध्ये, तसंच काल द्वापार युगामध्ये हस्तिनापुरामध्ये भगवान गोपाल कृष्ण शिष्टाई करण्याच्या निमित्ताने जरी आले तरी आले विदुर काकांसाठी, तरी आले सुलभाई साहेबांसाठी. ओढ, उत्कंठा, व्याकुळता, तन्मयता ही असली पाहिजे. विदुर काकांच्या घरचा कण्याचा प्रसाद सेवन करून भगवंतांना परमानंद झाला. पण या विदुर काकांच्या चरित्राचं वैशिष्ट्य काय आहे? विदुर काकांच्या चरित्राचं वैशिष्ट्य सांगत असताना विदुर काकांच्या चरित्राचं वैशिष्ट्य आहे भाव. भाव म्हणजे काय? भाव अर्थात प्रेम, प्रेम अर्थात भक्ती. भक्ती बरोबर प्रेम आणि प्रेम बरोबर त्याग. प्रेमाचं लक्षण काय आहे?
प्रेमाची अनेक लक्षणं आहेत, त्यापैकी एक लक्षण काल आपण पाहिलं, तद्विस्मरणेन परम व्याकुलता. ज्याच्यावरती आपलं प्रेम आहे, अर्थात भगवंतावरती जर भक्ताचं प्रेम आहे, तर देवाचा एक क्षणभरही विसर भक्ताला पडत नसतो, म्हणजे प्रेमी व्यक्तीला पडत नसतो. पहा, गरज पडली तरच आठवण येणे हे प्रेम नाही. शारीरिक गरज असो, मानसिक गरज असो, आर्थिक गरज असो, पारिवारिक गरज असो, गरज अनेक प्रकारची आहे. या जीवनात मनुष्याचा विचार केला तर माणसाला गरज अनेक प्रकारची आहे. इथं तुम्ही मी शरीर धारण करून दिवस रात्र आपल्या शरीराच्या, मनाच्या, बुद्धीच्या गरजाच पूर्ण करत आहोत, दुसरं काहीच नाही करत. आणि नसल विश्वास बसत या वाक्यावर तर आपल्या घरी बसून आपल्या प्रत्येक कृतीवर बारकाईनं प्रत्येकाने विचार करायचा, मी हे करतो कशासाठी आहे. गरज, शरीराची गरज आपल्याला सगळी कृती करायला लावत असते. आणि सगळं जीवन शरीराच्या गरजा भागवण्यामध्ये आपलं निघून जातं. जरासं थांबून विचार करायचा, गरजेच्या बाजूला जाऊन वेगळं विशिष्ट असं मी काय करतो. अहो ते जाऊ द्या, माणसं परमार्थ सुद्धा गरजेपोटीच करतात, साधू संतांचं असं म्हणणं आहे. कलियुगात त्यातल्या त्यात माणसं परमार्थ साधना करताना दिसतात, तर माणसं गरजेपोटी परमार्थ साधना करतात. गरज पूर्ण होताना जर दिसली नाही तर कोणी परमार्थ करायला रिकाम नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. गरज आहे आपली, आमची गरज आम्ही आमच्या प्रयत्नांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. गरज पूर्ण होत नाही, पाहिजे ती वस्तू मिळत नाही. तीच वस्तू देवाची पूजा केल्याने मिळते, मंदिरात गेल्याने मिळते, कथा ऐकल्याने मिळते, यात्रेला गेल्याने मिळते. असं कळालं की माणसं ते करायला लागतात. इसलिए क्या करना चाहिए, शिवजी को रोज एक जल लोटा पानी चढ़ाना चाहिए. तो शिवजी प्रसन्न हो जाते हैं, और जब शिवजी प्रसन्न हो जाते हैं तो सारी मनोकामनाएं तत्काल पूर्ण कर देते हैं. तो अपने परिसर के आसपास अगर कोई शिवालय हो तो अत्यंत भक्ति भाव पूर्वक उस शिवालय में जाना चाहिए. एक लोटा जल शिवजी के शिवलिंग पर अर्पण करना चाहिए और हाथ जोड़कर अपनी मनोकामना शिवजी के सामने प्रकट करनी चाहिए. तो तत्काल शिवजी उस भक्त की मनोकामनाएं पूर्ण कर देते हैं. ऐसा शिवजी के ऊपर एक जल लोटा चढ़ाने का महात्म्य है. आता हे महात्म्य कळाल्याबरोबर शिवालयामध्ये किती गर्दी तमा झाली. तसं पाहायला गेलं तर शिवालय किती दिवसांपासून आहे. दिवसांपासून शिवालय आहे, वर्षांपासून शिवालय आहे. अहो शिव तर अनादी आहे. रामकृष्णाधिक अवतार होण्याच्या आधीपासून शिव आहे, शिवपूजा आहे, शिवाराधना आहे, शिवालय आहे. तुम्ही आपण सगळेजण भारत भ्रमण करून जर का पाहिलं, भारताच्या पश्चिम, उत्तर, दक्षिण, पूर्व भागामध्ये जर जाऊन पाहिलं, चारही दिशेला जा, कुठेही जा, प्रत्येक गावागावामध्ये जा, प्राचीन प्राचीन शिवालय मंदिर आपल्याला पाहायला भेटतात. अत्यंत प्राचीन शिवालय. आणि शिवालया एवढे प्राचीन मंदिर दुसरे अत्यंत प्रसिद्ध असे कोणतेच नाही. आपल्या ताईच्या गावाकडे एक 2-4 वर्ष अगोदर ते शेतामध्ये काम सुरू केलं त्यांनी. पडीक जमीन होती, ही जमीन आपल्या मालकीची पडलेली आहे म्हणून त्यांनी विचार केला आता आपण याची मशागत करावी आणि इथं धान्य पिकवायला सुरुवात करावी. म्हणून त्यांनी ते हे लावलं. नांगर वगैरे काय जे असेल ते तिथं जमिनीमध्ये त्यांनी घातलं. जसं ते ट्रॅक्टर तिथून फिरायला लागलं, ते चालता चालता कशामध्ये तरी अडकलं. असं काहीतरी.
मग त्यांनी विचार केला हे कशात अडकलं, एवढा मोठा झटका कस काय लागला, म्हणून पाहायला गेले. थोडं उकरून पाहिलं तर असं कळसासारखं टोक त्यांना दिसलं. त्यांनी JCB वगैरे बोलावलं, त्याला अलगद पद्धतीनं सगळी बाजूनं गोलाकार जागा उकरायला सुरुवात केली. उकरता 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 ही आपली अशी इमारत आहे ना, असा 1-2 मजले उकरल्यानंतर खाली पाहतात तो भलं मोठं शिवालय तिथून बाहेर निघालं. नुकतंच त्यावेळेला ते काम चाललेलं होतं. आम्ही तिथं दर्शनाला जाऊन पोहोचलो. पाहतो तर अत्यंत सुंदर गाभारा आहे, अगदी खोल, आणि भलं मोठं शिवलिंग. त्यांनी दिवा वगैरे तिथं लावून ठेवलेला आहे तेलाचा, भव्य दिव्य. शेतही बाजूला राहिलं, पीकही, दिवा चालू होता. पहा, ते ज्या वेळेला उकरलं गेलं त्यावेळेला तो अखंड दीप त्या ठिकाणावरती चाललेला आहे हे दिसलं. किती विलक्षण सामर्थ्य. मग शिव काय आज आले का? पण इथं गरज पूर्ण होणार आहे आपली हे लक्षात आलं की माणसं पळायला लागली देवाकडे. तसंच पहा, या संसारामध्ये, प्रपंचामध्ये आणि परमार्थामध्ये सुद्धा ज्या वेळेला मनुष्य कार्यरत होतो, हा का कार्यरत होतो याला कुठंतरी आपली गरज पूर्ण होताना दिसते. गरजेपोटी जे केलं जातं ते प्रेम नाही महाराज. विदुर काका आणि सुलभाई साहेब गरजेपोटी देवासाठी करत नाही, ते निस्सीम प्रेमातून करत आहे. जीवेची जीवा प्रेम भावाची भावा, जीवा प्रेम भावाची भावा, जीवेची 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 जीवा प्रेम भावाची भावा. तुझ वाचुनी केशवा अनुनावडे, तुझ वाचुनी केशवा अनुनावडे, जीवे अनुसरलिये अजुनी कानये, जीवे अनुसरलिये अजुनी कानये, जीवे अनुसरलिये अजुनी कानये. तुझ वाचुनी केशवा अनुनावडे, तुझ वाचुनी केशवा अनुनावडे, जीवे सरली अजुनी कानये, जीवे अनुसरलिये अजुनी कानये, जीवे अनुसरलिये अजुनी कानये. वेगी आणावा तोसये प्राणू माझा, वेगी आणावा तोसये प्राणू माझा, जीवे अनुसरलिये अजुनी कानये, जीवे अनुसरलिये अजुनी कानये, जीवे अनुसरलिये अजुनी कानये. सौभाग्य सुंदरो लावण्य सागरो, सौभाग्य सुंदरो लावण्य सागरो, सौभाग्य सुंदरो लावण्य सागरो, सौभाग्य सुंदरो लावण्य सागरो. बाप रखुमादेवी वरो श्री विठ्ठलो, बाप रखुमादेवी वरो श्री विठ्ठलो, जीवे अनुसरलिये अजुनी कानये, जीवे अनुसरलिये
अजूनी कानये जिवे अनुसरणे अजूनी ज्ञानोबारायांची इतकी गोड विरहिणी आहे आणि देवाच्या प्रेमाच्या विरहामध्ये भक्ताची अवस्था कशी होत असते हे जर आपल्याला ऐकायचं असेल, हे जर समजून घ्यायचं असेल ना, तर महात्म्यांनी सांगितलेलं आहे की ज्ञानोबारायांच्या गाथ्यामध्ये विरहिणी एक प्रकरण आहे. प्रत्येक संताच्या गाथ्यामध्ये असे वेगवेगळे प्रकरण केलेले आहेत, त्या त्या प्रकरणाचे ते अभंग आहेत. पण विरहाच्या संबंधामध्ये तर ज्ञानोबारायांचे विरहिण्या जेवढ्या प्रसिद्ध आहेत तेवढ्या इतर संतांच्या विरहिण्या प्रसिद्ध नाहीत. आणि या एकाच विरहिणीचा भाव एवढा विलक्षण आहे पहा. तर जेवढ्या विरहिणीचे पद अभंग ज्ञानोबारायांनी लिहिलेले आहेत ते जर का आपण पाहिला गेलो तर आपल्याला लक्षात येईल की भगवंताच्या प्रेमामध्ये भक्ताची विरह दशा कशी होत असते. आपण तर त्याचा अनुमान अंदाज सुद्धा लावू शकत नाही की भगवंताच्या विरहामध्ये भक्ताची अवस्था कशी झाली पाहिजे. हे फार अवघड आहे महाराज. भक्तीच्या चर्चा करणं गोड आहे, भक्ती चर्चा ऐकणं फार गोड आहे, पण भक्तीची अवस्था आपल्या हृदयामध्ये प्रगट होणं हे दिसतं तेवढं सोपं नाही या जगात. कोट्यावधी जन्मांची नाम संकीर्तनाची साधना, संत सेवा, गुरु सेवा, सद्गुरूंनी दान केलेला मंत्र, अनुष्ठान, साधन, ग्रंथ वाचन, पारायण, तीर्थयात्रा, हे सगळं करता 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 स्वतःच्या देहाला, जीवाला झिजवावं लागतं. त्यावेळेला कुठं जाऊन एखाद्या जन्मामध्ये भगवंताच्या चरणावर निस्सीम प्रेम होतं जीवाचं. आणि हे निस्सीम प्रेम ज्या वेळेला जीवाचं झालेलं आहे हे जीवाच्या लक्षात येतं. पण प्रेम होऊन सुद्धा तो मला भेटत नाही, मिळत नाही, हे ज्या वेळेला लक्षात येतं त्यावेळेला त्या प्रेमी भक्ताची होणारी अवस्था ही सामान्य मनुष्याला, सामान्य जीवाला कळू शकत नाही. बोल बोल कागा मेरे राम कब आएंगे. 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 शबरी कुटिया के भाग जाग जाएंगे. बोल बोल कागा मेरे राम कब आएंगे. बोल बोल कागा मेरे राम कब आएंगे. बोल बोल कागा मेरे राम कब आएंगे. आए नहीं राम जी लगाई कहाँ देर है. आए नहीं राम जी लगाई कहाँ देर रे. आए नहीं राम जी लगाई कहाँ देर है. आए नहीं राम जी लगाई कहाँ देर रे. चुन चुन के रखे मैंने कब से बेर है. चुन चुन के रखे मैंने कब से बेर रे. बलि बल जाऊंगी मैं, बलि बल जाऊंगी मैं, राम जब खाएंगे.
कब आएंगे, बोल बोल कागा मेरे राम कब आएंगे, बोल बोल कागा मेरे राम कब आएंगे। ला देर कागा मेरे राम की खबरिया, ला देर काना मेरे राम की खबरिया। आएंगे धनुष धारी कौन सी डगरिया, आएंगे धनुष धारी कौन सी डगरिया, आएंगे धनुष धारी कौन सी डगरिया, आएंगे धनुष धारी कौन सी डगरिया। अखियाँ बिछा दूंगी मैं, अखियाँ बिछा दूंगी मैं, राम जब आएंगे, बोल बोल कागा मेरे राम कब 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 आएंगे। भगवंताच्या विरहामध्ये भक्ताची होणारी अवस्था, काही मोजके भक्त असे निवडून जर का त्यांच्याकडे आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येऊ शकतं की भगवंतावरती तर अनन्य प्रीती झालेली आहे, पण भगवंत अजून भेटलेले नाही. आणि शबरी आई साहेब, विदुरजी महाराज, भक्त श्रेष्ठ भरतजी महाराज यांना देव कळालेला आहे, पण देव त्यांच्या जवळ अजून पोहोचलेला नाही, अशी त्यांची अवस्था आहे. तुम्ही मी कोणत्या अवस्थेत आहोत हे ज्याचं त्यांनी समजून घ्यायचं आहे. काही जीव असे आहेत ज्यांना देवच कळालेला नाही, त्यांना सुखही नाही, त्यांना त्याचं दुःखही नाही, बस देव असतो. काही काही तर देव असतो हेही मानायला तयार नाहीत, काही देव आहे हे मानतात पण देवावर प्रेम झालेलं नाही, काही देव आहे हेही मानतात, देवासाठी परमार्थ साधनाही करतात, पण शुद्ध प्रेमातून भक्ती साधना परमार्थ साधना ते करत नाहीत. मग कशी करतात? बस करायला पाहिजे, चांगलं असतं म्हणून करतात. घरी बसलेलो आहोत त्याच्यापेक्षा मंडपात बसून कथा ऐकायची, पूजा करायला सांगितली पूजा करायची, नाम संकीर्तन करायला सांगितलं नाम संकीर्तन, हरिपाठ, भजन, एकादशीचा उपवास करायला सांगितलं, परंपरेनं करत आले, चांगलं असतात म्हटले, करत राहिलं पाहिजे. असे करणारे एक आणि एक ते करणारे आहेत ज्यांना भगवंत कळालेला आहे आणि कळाल्याबरोबर त्यांचं जीवापाड प्रेम भगवंतावर होऊन गेलेलं आहे. आणि असं वाटायला लागलेलं आहे की भगवंत मला भेटले पाहिजेत, जसे द्रौपदी आई साहेबांना भेटले, जसे कुंती आई साहेबांना, जसे सुभद्रा आई साहेबांना, जसे उत्तराई साहेबांना, जसे मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, जसे बहिणाबाईला भेटले तसे मला भेटले पाहिजे. ही तळमळ अंतःकरणामध्ये त्यांच्या त्यावेळेला उत्पन्न होते. आणि पहा, शबरी आई साहेबांचं जे उदाहरण आपण पाहत आहोत हे तप सामान्य नाही बर का. प्रेम करणाऱ्यांनी किती वाट पाहायची असते, किती वाट पाहायची असते. याला एकच उत्तर आहे, प्रेम करणाऱ्यांनी वाट पाहण्यासाठी दिवसच मोजू नयेत इतकी वाट पाहायची असते. प्रेम करणाऱ्यांनी काय दिवस ठरवून वाट पाहायची का? मी 1 महिना तुमची वाट पाहते, मी 1 महिना तुमची वाट पाहतो, नसतं मग जातो दुसरीकडं, असं नसतं महाराज. आणि हे कळतं कधी? ज्या वेळेला शबरी आई साहेबांचं हे उदाहरण आपण पाहतो, वर्णन केलं की छोट्याशा शबरी आई साहेब 7-8 वर्षांचंच वय असेल तर आईनं एक दिवस शबरीनं पाहिलं की आपल्या घराच्या बाहेर खूप
कोंबडे बकऱ्या धरून आणलेले आहेत. कोंबडे बकऱ्या हे सगळे प्राणी धरून आणलेले आहेत. सगळ्यांना त्यांना खुराड्यामध्ये बंद केलं. आईला प्रश्न विचारला रात्री, का ग आई हे सगळे प्राणी कशासाठी आणले इथं बंद करून? तर आईनं काय सांगावं? शबरी, अगं उद्या तुझं लग्न आहे ना, तर उद्या पाहुणे मंडळी येणार आहेत, त्यांना पंगत वाढायची आहे, त्याच्यासाठी हे सगळे आणलेले आहे. इतकं हृदय कळवळलं शबरी मातेचं. छोटीशी शबरी महाराज, पण दयाभाव एवढा की शबरीनं विचार केला, माझ्या लग्नासाठी एवढ्या सगळ्या जीवांची हत्या होते आहे, तर मला ते मान्य नाही. रात्रीच्या वेळेला घराच्या बाहेर पडली, ते सगळ्यांना खुराड्यातून मोकळं करून टाकलं आणि शबरी गेली वनामध्ये पळून. तर येऊन पोहोचली मतंग ऋषींच्या आश्रमामध्ये. आजूबाजूला पाहते तर काय, सगळे संन्यासी, सगळे ब्रह्मचारी, तपस्वी महात्मे, आणि त्यांच्यामध्ये मी एकटीच कन्या स्त्री रूपाने आहे. आणि कडक महात्मे महाराज, तपस्वी, ब्रह्मचारी, संन्यासी, यती, दंडधारी महात्मे दूर दूर लोटायला लागले. त्यात ती शबरी शवर जातीमध्ये तिचा जन्म झालेला आहे. तिला कोणी जवळ करायला तयार नाही. त्यावेळेला मतंग ऋषीने आपल्या आश्रमामध्ये तिला स्थान दिलं आणि सांगितलं, बेटा कशासाठी आलीस तू इथं? तिने सांगितलं, महाराज मला घरी जायचं नाही. घडलेली सारी घटना सांगितली आणि मग मतंग ऋषींनी विचार केला की जीवांच्या संबंधामध्ये एवढी दया, एवढी करुणा हिच्या मनामध्ये आहे. हिला जर का रामावरती, भगवंतावरती प्रेम करण्याची शिकवण दिली तर किती जीवापासून हिचं मन भगवंतावरती लागेल. पहिल्या दिवशीच्या प्रस्तावनेमध्ये आपण ऐकलं, कुठल्या तरी भक्ताच्या मनामध्ये भक्तीचा नुसता अंकुर असतो, त्या अंकुराला वाढवण्याचं काम सत्संगती करत असते. तसंच शबरी आई साहेबांच्या संबंधामध्ये झालं आणि तो अंकुर विकसित झाला आणि राम प्रेम रूपाने तो वृक्ष बहरला. भक्ती करून घेतली. एक दिवस असा आला की अचानक आज मतंग ऋषींनी शबरी आई साहेबांना जवळ बोलावलं. काय झालं गुरु महाराज, मला का तुम्ही बोलावलं? गुरु महाराजांनी सांगितलं, बेटा आता माझ्या वैकुंठ गमनाचा समय जवळ आलेला आहे. मी आता तुझ्या सोबत फार काळ नाही राहू शकत. हे ऐकल्याबरोबर शबरीला तर आपले अंतःकरण कोणीतरी बाहेर पंचप्राण ओढत आहे असं वाटायला लागलं. गुरु महाराज, तुम्ही माझा सांभाळ केला म्हणून मी आहे आणि तुम्ही मला सोडून निघाला. मी कुणाच्या आश्रयाने राहू? त्यावेळेला मतंग ऋषींनी सांगितलं, बेटा मी सांगतो तसं कर. वनामध्ये छोटीशी कुटी बांधून राहा. एक दिवस असा येईल की पूर्ण पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र तुझ्या घरी येऊन पोहोचतील. माझी सेवा केलीस ना, माझी दासी झालीस, माझा आश्रम झाडलास, माझ्यासाठी कंदमुळं फळं वेचून आणलेस. एक वेळच का होईना तू तुझ्या हाताने मला खाऊ घातलेला आहे. बेटा तुझ्या जीवनाचं कल्याण करणं हे माझ्या हातात आहे. मी सांगतो तसं कर. वाट पहा, एक दिवस पूर्ण पुरुषोत्तम प्रभू राम तुझ्या घरी येतील. आणि गुरु महाराज वैकुंठवासी झाले. तर गुरु महाराजांच्या स्मरणामध्ये आणि प्रभू रामचंद्र येणार आहेत याची वाट पाहत शबरी आई साहेब लहानपणापासून सेवा करत राहिल्या. आता इथं रामही कळालेला आहे, राम तत्वही कळालेलं आहे, पण भेट नाही. प्रेम किती आहे पण प्रेमास्पदाची भेट आहे का? भेट नाही. पण भेट जरी नाही तरी 2 दिवस वाट पाहिल, 1 महिना 6 महिने वाट पाहिल, 1 वर्ष वाट पाहिल, येत नाही येत नाही येत नाही म्हणून. अहो लहानाची शबरी तरुण झाली, तारुण्याची म्हातारी झाली. महाराज सगळे केस पांढरे झाले, पाठीला वाक आला, काठीच्या आधाराने चालायला लागली. तर शबरी आई साहेबांना ज्या वेळेला कळालं ना
माझ्या डोळ्याची दृष्टी कमी व्हायला लागली, त्यावेळेला चिंता करायला लागल्या, अरे रामा, अरे बाबा, ह्या म्हाताऱ्या शबरीच्या डोळ्यातला प्राण जाण्याच्या अगोदर तरी ये बाबा. आणि त्रेतायुगामध्ये जन्माला आलेले प्रभू रामराय आज आपली वाट वाकडी करून शबरी आई साहेबांकडे जातात. भेटी लागी जीवा लागली से आस, 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 आहे रात्रंदिवस वाट तुझी, भेटी लागी जीवा लागली से आस, भेटी लागी जीवा लागली से आस, भेटी लागी जीवा लागली से आस, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन, तैसे माझे मन, तैसे माझे मन वाट पाहे, भेटी लागी जीवा लागली से आस, भेटी लागी जीवा लागली से आस, भेटी लागी जीवा लागली से आस. वाट पाहिली महाराज शबरी आई साहेबांनी, किती वाट पाहिली. याला मर्यादा नाही या वाट पाहणाऱ्याला. म्हणून दोन सिद्धांत भक्ताच्या जीवनामध्ये सांगितलेले आहेत. दोन गोष्टी भक्ताच्या जीवनात झाल्या पाहिजे. पहिली गोष्ट प्रतीक्षा आणि दुसरी गोष्ट आहे तितिक्षा. प्रतीक्षा म्हणजे देवाची जन्मभर वाट पाहण्याची वेळ आली तरी आपला सारा जन्म भक्ताने खपवून टाकावा, पण देवाच्या प्रेमाचं पात्र होण्याची वाट पाहावी महाराज, ही प्रतीक्षा आहे. तितिक्षा म्हणजे काय? अनंत ब्रह्मांड नायक परमात्म्याचं प्रेम प्राप्त करून घेण्यासाठीची जीवनामध्ये कितीही कशाही प्रकारची परिस्थिती आली तरी सुद्धा त्या परिस्थितीला अखंड सहन करत राहणे, त्या सहनशक्तीचं नाव आहे तितिक्षा. या दोन गोष्टी भक्ताच्या जीवनात फार महत्त्वाच्या आहेत. आणि शबरी आई साहेबांच्या संबंधात, विदुर काकांच्या संबंधात, भरतजी महाराजांच्या संबंधात या दोनही गोष्टी आपल्याला दिसतात. क्षमा करा जरासा, मुख्य विषय सोडून आपला इतर चरित्र विस्तार जास्त झाला, पण मी स्वतःच्या वाणीला रोखू शकलो नाही. आज विदुर काकांची ती व्याकुळता आणि हा विस्तार वाढवण्याच्या पाठीमागे एकच कारण आहे की भगवंताची वाट भक्त पाहतात.
शबरी सवारे रास्ता आएंगे राम जी, मेरा भी धन्य जीवन बनाएंगे राम जी। शबरी सवारी रास्ता आएंगे राम जी, शबरी सवारी रास्ता आएगी राम जी, सवारी रास्ता आएगी राम जी। आँखों से रोज अपने राहें बुहारती, आँखों से रोज अपने राहें बुहारती, कांटे लगे न कोई, कांटे लगे न कोई, कोमल है राम जी। शबरी सवारी रास्ता आएगे राम जी, शबरी सवारी रास्ता आएगी राम जी, शबरी सवारी रास्ता आएगी राम जी। डलिया में बेर बागों से चुन चुन के ला रही, डलिया में बेर बागों से चुन चुन के ला रही, डलिया में बेर बागों से चुन चुन के ला रही, डलिया में बेर बागों से चुन चुन के ला रही। खट्टे हो चाहे मीठे, खट्टे हो चाहे मीठे, आएंगे राम जी। शबरी सवारी रास्ता आएगी राम जी, शबरी सवारी रास्ता आएगी राम जी, शबरी सवारी रास्ता आएगी राम जी। कोणी म्हणेल पुन्हा शबरी आणि रामाचं एवढं स्मरण का चाललेलं आहे? याला कारण कदाचित 22 तारीख जवळ येते आहे म्हणून हा प्रवाह असेल। 22 तारखेला काय आहे माहिती आहे ना साऱ्यांना? ही प्रतीक्षा संपते आहे महाराज, ही प्रतीक्षा संपणार आहे 22 तारखेला। आणि मग शबरी सवारी रास्ता आएंगे राम जी, मेरा भी धन्य जीवन बनाएंगे राम जी। आणि मग आले प्रभु रामचंद्र, आए जब श्री राम तो दीवानी हो गई। पाहतच राहिल्या, बैठाया न श्री राम को भूली है राम जी। विसरून गेली महाराज। येणार होते तोपर्यंत तर पुष्कळ ठरवून ठेवलं होतं, असं करेन तसं करेन, हे करेन ते करेन। आले की हाताला धरून बसवेन, बसले की पाणी देईन, प्रसाद देईन, हे करेन ते करेन। ते आले, त्यांचे त्यांचे बसले, ही पाहत राहिली, भूली है राम जी। शबरी सवारी आए जब श्री राम जी चरणों में गिर पड़ी, आए जब श्री राम जी चरणों में गिर पड़ी। अश्कों से धो रही, डोळ्यातल्या अश्रूंनी पाय धुते आहे महाराज। एवढा अश्रुपात, एवढे आनंद, एवढा आनंद आज माझ्या सद्गुरूंनी दिलेला आशीर्वाद खरा ठरलेला आहे। अश्कों से धो रही तो उठाए हे राम जी, शबरी सवारी रास्ता। सुंदर बिछा के आसन बैठाया श्री राम को, दिया कंद मूल लाकर
खाए हे राम जी शबरी सवार रास। आणि मग देखा प्रभु को खाते तो भोरी हो गई, देखा प्रभु को खाते तो भोरी हो गई। भक्ति के नव साधन सुनाए हे राम जी शबरी सवारी रास। ती एक शबरी जिनं दिलेले बोर प्रभू रामचंद्रांनी खाल्ले, तो एक नामा ज्याने भगवंतासमोर नैवेद्य ठेवला, का खात नाही म्हणून डोकं फोडून घेतलं आणि पांडुरंगरायांनी ते खाल्लं। ते एक विदूर कण्या खाऊ नका म्हणून सांगितलं, खाल्ल्या। आणि ती एक सुलभा भगवंताच्या समोर प्रसादासाठी केळी आणून ठेवली, साल काढते आहे, गर स्वतः खाते आहे, साल भगवंताजवळ देते आहे। प्रेम से छिलके विदुर घर पा गए, आणि ते साल सुद्धा भगवंत खात आहेत। महाराज, हे काय रहस्य आहे? हे प्रेमाचं रहस्य आहे। म्हणून विदुर काकांच्या चरित्राचा भाव एकच आहे, विदुर काकांच्या चरित्राचा अर्थ एकच आहे की भाव, प्रेम। पण त्यासाठी असं प्रेम विदुर काकांसारखं जीवापाड प्रेम भगवंतावरती, सुलभाई साहेबांसारखं जीवापाड प्रेम भगवंतावरती झालं पाहिजे। म्हणून एक वेळेला कृती मागं राहिली तर चालते, पण भाव आपला पुढं पळाला पाहिजे। असं एक वाक्य काल आपण ऐकलं होतं, गोपाल कृष्ण भगवान की जय। दुर्योधनाची कृती फार पुढे राहिली, पण भावनेमध्ये दुर्योधन खूप मागं राहिला, म्हणून दुर्योधन ही स्पर्धा, ही शर्यत हरला। ज्याला या मैदानात हारायचं नाही त्यांनी कृतीनं एक वेळेला मागं राहिलं तर चालतं, पण भावभक्तीनं पुढे राहिलं पाहिजे, भावभक्तीनं पुढे। विदुर काकांवर, सुलभाई साहेबांवर अशी कृपा भगवंतानी केली, परमानंद भगवंतांना झाला। एवढं सगळं ऐकण्याच्या पाठीमागचं तात्पर्य लक्षात आलं ना साऱ्यांच्या? प्रेम पाहिजे, भाव पाहिजे, भक्ती पाहिजे। प्रसंगवशात आज आपण शबरी आई साहेबांच्या चरित्राचा जरासा आज अधिक विस्तार केला, कारण वातावरणामध्ये प्रभू रामचंद्रांच्या आगमनाच्या लहरी पसरलेल्या आहे, लहरी पसरलेल्या आहेत, स्पंदन आहेत महाराज, ही जाणीव आहे। त्यामुळं जर एखाद्या श्रोत्याला जर वाटलं असेल, पुन्हा एकदा मी क्षमा मागतो आणि मुख्य कथा भागाकडे वळतो। सुलभाई साहेब विदुर काकांना परमानंदाचं दान करून भगवंत रथावर विराजमान झाले। हस्तिनापुराच्या दिशेने भगवंताचा रथ निघून गेला। विदुर काका सुद्धा भगवंताच्या पाठोपाठ हस्तिनापुरामध्ये आले। दुसऱ्यांदा धृतराष्ट्राला उपदेश द्यायला विदुर काकांनी आरंभ केला, कारण संतांचा स्वभाव असतो, उपदेशाचे वचन संत साऱ्यांना सांगत राहतात। का सांगत राहतात? कोणी त्यांना सांगायला लावलं, कोणी त्यांना निमंत्रण, कोणी त्यांना आमंत्रण, कोणी त्यांना गुळ खोबरं दिलं? बरं, कोणीच नाही दिलं। मग का करतात हे सारं? ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती। करिला भावीण प्रीती, करिला भावीण प्रीती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती। करिला भावीण प्रीती, करिला भावीण प्रीती, ऐसी कळवळ्या
ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची लेकोराचे हित हित लेकोराचे हित हित लेकोराचे हित हित लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित वाहे माऊलीचे चित ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीण प्रीती बुडती हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येतो आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया अशी इत्यादी इत्यादी कारण आहेत. आणि विदुर काका हे फार मोठे साधू स्वभावाचे होते म्हणून धृतराष्ट्राला उपदेश करत होते. धृतराष्ट्राने काही ऐकलं नाही. या प्रसंगात दुर्योधनाने विदुर काकांचा अपमान केला. अपमान होऊ नये. देवाच्या भक्ताचा कधी चुकूनही अपमान आपल्याकडून होता कामा नये. एक वेळ देवाचा अपमान आपल्याकडून झाला तर भगवंत क्षमा करतीलही, पण भक्ताचा अपमान झाला तर भगवंत क्षमा करत नसतात. म्हणून भक्ताचा अपमान होऊ देता कामा नये. संताचा अपमान साधूचा अपमान होऊ देता कामा नये. कोणी म्हणेल असं कसं म्हणतात देव क्षमा मागत नाही. आम्ही क्षमा मागू ना, क्षमा मागू. स्वतःच्या लेकरांना क्षमा नाही केलं महाराज भगवंतांनी. श्रीमद भागवतामध्ये पुढे कथा भाग आला उत्तरार्धामध्ये. संतांची नुसती कुत्सित बुद्धीनं परीक्षा भगवंताच्या लेकरांनी पाहिली. मदाने उन्मत्त झाले होते. अपमान कधी होतो लक्षात घ्या. व्यक्तीमध्ये ज्या वेळेला मद वाढतो त्यावेळेला समोरच्याचा सहज अपमान माणसं करून जातात. हा मद काय आहे? एखादी गोष्ट अत्यंत प्रमाणामध्ये आपल्याकडे जर का उपलब्ध आपल्याला झाली तर त्याचा जो चढत असतो त्याला सामान्य भाषेत काय म्हणतात? तो म्हणा. त्याला शास्त्रीय भाषेत मद असं म्हणतात. हा मद किती किती प्रकारचा असतो. पहिला मद तारुण्याचा मद सांगितलेला आहे. म्हातारपणामध्ये मनुष्य कोणाचंही ऐकतो, कसंही ऐकतो. बसा म्हटलं की बसा, उठा म्हटलं की उठा, आतमध्ये जा म्हटलं की जा, बाहेर जा म्हटलं की जा. म्हातारपणात काहीच करता येत नाही. का? अंगम गलितम. शंकराचार्य म्हणतात हे सगळं शरीर गलितगात्र झालेलं आहे. सामर्थ्य नाही ना. आणि हेच जरा रिवाइंड म्हणजे पाठीमाग करून पाहिलं आपण आपला इतिहास, आपलं तारुण्य, तर माणसं बऱ्याच वेळेला बोलताना माणसं सांगतात अहो आमचा एवढा दरारा होता, घरातल्या माणसांची तर आमच्या समोर मान वर करायची टाप नव्हती म्हटले. मग आज काय झालं? आता काळ, आता सगळंच बदललं महाराज. आता काय करता? आता देईल ते खावं लागतं, देईल ते खावं लागतं, बस म्हणेल तिथं बसावं लागतं. असं सगळं झालं म्हटले. आता लेकर बाळ मोठे करते सवरते झाले, आता आपलं फार काही चालत नाही. याचा अर्थ होता तो मद काय झाला? नाही झाला. पहिला मद आहे तारुण्याचा मद. या मदामध्ये जर मनुष्य उन्मत्त झाला तर तो कोणाचंच ऐकण्याच्या पात्रतेत राहत नसतो. म्हणून सावधान राहायला सांगितलेलं आहे या कालावधीमध्ये. एक तारुण्याचा मद आहे. दुसरा मद सांगितलेला आहे जाती मद, जातीचा मद. तिसरा मद सांगितलेला आहे धनमद, धनाचा मद असतो. अधिक श्रीमंती तर माणूस कोणाचं ऐकत नाही, कोणासमोर वाकत नाही. कारण काय? अर्थसत्ता आपल्याकडे आहे ना. पैसा सगळं असले की माणूस म्हणतो मला काय गरज आहे कोणाची.
हातापाया जोडायची सुद्धा गरज नाही म्हणतात. मग कोणाला जर विचारलं का रे तुला एवढा पैसा का कमवायचा आहे, म्हटले कोणासमोर हात जोडायची वेळ नाही आली पाहिजे. अरे पैसा जरी आला भाऊ तरी सुद्धा हात जोडले गेलेच पाहिजे. असं मदाने उन्मत्त होऊन जीवन चालत नसतं. धन मद आहे. पहिला झाला तारुण्याचा मद, दुसरा झाला जातीचा मद, तिसरा झाला धनाचा मद, आणखीन कशाचा मद आहे? पदाचा मद असतो. पद असतात ना, नाना प्रकारची पद. एखादं साधं सुध पद, आता मला ते पद माहित नाही हो, नसता मी तुम्हाला सांगितलं. काय काय पद असतात ते मला माहित नाही, पण पद असतात हे तुम्हाला माहिती आहे ना. पदाधिकारी पदाधिकारी थोडस पद, प्रतिष्ठा, मान सन्मान, त्याला अलीकडच्या मराठी भाषेमध्ये पावर असं म्हणतात. ती आली ना की उन्मत्त होतात माणसं. आणि या उन्मत्तीमध्ये कित्येक सामान्य गोरगरिबांचं नुकसान झालं, जीवन उद्ध्वस्त झाले. महाराज, गरिबांनी आपले जीवन संपवून घेतले या उन्मत्त लोकांमुळेच. सरकारामध्ये छोटस काम असतं, एका कागदावर फक्त सही करायची असते, पण आडून धरलं जात. धरलं जात नाही का? आडून धरलं जात. मग क्षेत्र कोणतंही असो, मदामध्ये उन्मत्त झालेला व्यक्ती आपल्या शक्तीचा उपयोग जर का आपण दुसऱ्याला त्रास देण्यासाठी करत आहोत तर आपणच रावण आहोत, आपणच कुंभकर्ण, आपणच हिरण्याक्ष, आपण कंस आहोत. महाराज, हेच तर असुर अशी, हे तर आसुरी प्रवृत्तीचं लक्षण आहे. मग धर्म क्षेत्रामध्ये असो, कारण अलीकडे असं आलं सगळ्या क्षेत्रांचे. मग धर्म क्षेत्रामध्ये असो, आपण मग दवाखान्यात गेलो काय, आपण सरकारी कार्यालयामध्ये गेलो काय, हे जे शोषण होणे शोषण होणे शोषण होणे हा जो प्रकार म्हणतात ना, हा खरा बाहेर चाललेला आहे. याला कारण काय आहे? याला कारण मद. आणि मग सामान्य माणूस काही बोलायला गेला तर मग किती किती भानगडी त्याच्या पाठीमागं लागतात. त्याच्यापेक्षा सज्जन माणसं म्हणतात बाबा रे, आम्ही त्या भानगडीतच पडत. बरं, हे आजच आहे असं नाही. आपण राजेशाहीचा काळ जरी पाहिला तरी असंच होतं. असे क्वचित बोटावर मोजण्याजोगे राजे या जगाला प्राप्त झाले ज्यांनी जनतेवरती अत्याचार आणि जुलूम केला नाही. आज त्यांचं नाव इतिहास स्वर्णिम अक्षरामध्ये इतिहासाने त्यांची नावं लिहिलेली आहे. त्यांना आपण महापुरुष असं म्हणतो. असे क्वचित राजे. नसता शोषण सामान्य वर्गाचं, गरीब वर्गाचं तर पहिल्यापासून चाललेलं आहे. का? अरे मदामध्ये उन्मत्त झालेला कोणाचंच ऐकत नसतो. आणि त्याच्याकडून सहज कधी समोरच्याचा अपमान होईल, कधी एक शब्द, त्याला एक शब्द चुकीचा बोलायला काहीच वाटत नाही. महाराज सहज बोलून जातात माणसं. हा वैष्णव आहे, हा भक्त आहे, एवढा आदर, नुसती गळ्यात माळ, मस्तकावरती चंदन तिलक एखाद्याच्या पाहिला, बुक्का पाहिला, सुंदर वैष्णवाचा वेश एखाद्याचा पाहिला तर इतका आदर मनात उत्पन्न झाला पाहिजे साऱ्यांच्या, की अत्यंत नम्र झाला पाहिजे समोरचा. एवढा आदर वैष्णवाच्या संबंधात समाजामध्ये उत्पन्न होणं आवश्यक आहे. भक्ताच्या संबंधात उत्पन्न होणं, साधूच्या संबंधात, संताच्या संबंधामध्ये एवढा आदर उत्पन्न होणं आवश्यक आहे. कधी कधी आदर राहतो बाजूला. माणसं संत साधूकडूनच आदराची, सन्मानाची, प्रतिष्ठेची अपेक्षा करतात. पण सांगताना सूत्र काय सांगितलं संतांनी? वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान, 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 वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान. करावा पण घेऊन ये, करावा
वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान करावा आपण घेऊ नये। अहो महात्मे ज्ञानी व्यक्ती पुष्कळ आपले पाया पडायला तयार होतील, म्हणून काय आपण पाया पडून घ्यायचं? मोठमोठाले भक्त संत साधू आपल्या पाया पडायला तयार होतील, म्हणून आपण पाया पडून घ्यायच्या? पाया पडून घेणं एवढं सोपं आहे? नाही नाही, पाया पडून घेणं एवढं सोपं नसतं बरं का पाया पडून घेणाऱ्यासाठी। जो आपल्या पाया पडतो आहे त्याची दुरित नाश करण्याची धमक पाहिजे तर पाया पडून घ्यायची। आणि जीवनभर पाया पडून घेणाऱ्यांना नंतर अनेक प्रकारचे त्रास भोगावे लागतात। याला कारण काय आहे? कारण त्यांनी आपल्या अंतरातली सारी शक्ती पाया पडणाऱ्याचं कल्याण करण्यासाठी खर्च केलेली असते महाराज। एक वेळेला साधूला नमस्कार, एक वेळेला संताला नमस्कार केला, त्यांच्या चरणावर आपलं हे मस्तक टेकवलं तर जन्मोजन्मीचे दुरित नाहीसे होतात आपले। म्हणून रस्त्याने चालताना साधू दिसला, फकीर दिसला महाराज। फकीर म्हणजे याचा अर्थ काय? फकीर याचा अर्थ असा आहे वैराग्यवान, विरक्त, साधन सामग्री त्यागलेला, बस देवाच्या नामचिंतनामध्ये दंग झालेला आहे। कोणी वैष्णव जर का आपल्या डोळ्याला दिसला रस्त्याने जाता जाता, नाही आपण पायावर डोकं टेकवू शकलो, निदान हात तरी जोडून आपली मान आपण त्याच्या समोर नतमस्तक करावी, नतमस्तक व्हावं। तेवढंही नाही करू शकलो तर निदान मनोमन तरी त्या साधूला, त्या वैष्णवाला नमस्कार करावा। वैष्णव सामान्य विभूती नाही महाराज। एक देवाचा भक्त आपल्या परिसरामध्ये असणं, एक वैष्णव असणं, एक वैष्णव परिवार असणं, एका वैष्णव परिवाराचं घर, एक साधू, एक साधूचा परिवार, एका साधूचं घर सामान्य नसतं। नमस्कार केला पाहिजे। पण होतं असं की या मदामध्ये उन्मत्त झाल्याचा परिणाम, आणि पहा आमच्या सारख्यांना दोन्ही प्रकारचे अनुभव हे प्राप्त होतात। कोणी म्हणेल तुम्ही साधू झालात का, तुम्ही संत झाला, तुम्ही महाराज झाला? नाही बा, आम्ही तर साधू नाही झालो, म्हणजे मी तर काही साधू, मी तर काही संत, मी तर काही महाराज झालो नाही। पण वेश तर कपडे तर आहे ना। भले आतमध्ये गाढव का असेना पण वाघाची कातडी तर पांघरली आहे, लबाड कोल्हा का असेना पण वाघाची कातडी तर पांघरलेली आहे। ते पंचतंत्रामध्ये एक फार गोड कथा लिहिलेली आहे पंचतंत्रकारांनी की तो कोल्हा लांडगा काय जो आहे तो वाघाची कातडी पांघरून शिकार करायला बाहेर पडायचा। आता बिचारे जंगलातले पशु पक्षी प्राणी ती वाघाची कातडी पाहूनच घाबरायला लागले, आणि मग त्याचं फार दिवस हे चांगलं चाललं, त्याला भरपूर शिकार भेटायला लागली। मग मस्त पुढं कथा आपण पाहू, नंतर वाचा कधीतरी। मी साधू नाही, मी जर संत जरी नाही तरी सुद्धा लक्षात घ्या, पण अनुभव तर दोन्ही या क्षेत्रामध्ये प्राप्त होतात आहेत। कोणी पाहून मानही फिरवून घेतं, तोंडही वाकडं करतं, तर दुसरा येतो हार घालतो, फुलं उधळतो, हे करतो ते। समस्यात सुख दुःखाभ्याम मृत्यू जीवितयोस्तथा, भागवत आम्हाला शिकवत आहे बाबा रे तू रस्त्याने चालत राहा। कसं चालू त्यावेळेला भागवतानी प्रल्हादजी महाराजांनी आम्हाला सांगितलं, समस्यात सुख दुःखाभ्याम मृत्यू जीवितयोस्तथा। या जगामध्ये तुझा जन्म झाला, त्या जन्माचं जसं तू स्वागत करून वावरतो आहेस, तसा मृत्यू जरी तुझ्या समोर आला तरी आनंदाने तू त्या मृत्यूचं स्वागत कर। आता जर प्रल्हादजी महाराज आपल्या सारख्या भक्ताला
जन्म आणि मृत्यूचं एक समान स्वागत करायला सांगतात, तर मान वाकडी करणं काय आणि हार घालणं काय एकच आहे. गोपाल कृष्ण भगवान की असो. मदामध्ये उन्मत्त झालेला व्यक्ती हा संत साधूचा सन्मान करत नसतो. आणि वर्णन असं आलं की वारुणी नावाची मदिरा भगवंताच्या लेकरांनी प्राशन केलेली होती. वारुणी नावाची मदिरा प्राशन केल्यामुळे ते झाले मदोन्मत्त. एक तर तारुण्य, आता किती किती गोष्टी आहेत पहा. तारुण्य आहे, वरतून धन आहे, वरतून मद्यपान केलेलं आहे, म्हणजे सगळीच नशात नशा आहे महाराज. मग कुठं भान राहील. आणि माझ्या पोटी जन्म घेऊन सुद्धा, माझे पुत्र म्हणून वावरून सुद्धा जर तुम्ही संतांचा अपमान केला तर समग्र यादव कुळ एका गवताच्या काडीवर भगवंतांनी नष्ट केले महाराज. हे सामर्थ्य. क्षमा नाही करत भगवंत. स्वतःच्या लेकरांना क्षमा नाही केली तर इतर सामान्य जनांना कुठून क्षमा करतील. म्हणून संत अपराध, गुरु अपराध, साधू अपराध, भक्त अपराध, वैष्णव अपराधातून सावध राहिलं पाहिजे, वाचलं पाहिजे. हा अपराध फार मोठा आहे. आपणही अपराध करू नये. आणि दुसरा एखादा अपराध करायला जात असेल त्याला सावध करावं. बाबा रे, अरे हे माळ घालून गळ्यामध्ये फिरणारे, हे चंदन तिला गोपी चंदन लावून, बुक्का लावून, हरिनाम संकीर्तन करून जगामध्ये वावरणारे फिरणारे, यांच्या दिसण्यावर, यांच्या असण्यावर, यांच्या कपड्या लत्त्यावर जाऊ नकोस बाबा. कुलघ्नानाम कुलस्यच, जसं वचन भगवंतानी हे गीतेमध्ये वापरलेलं आहे त्याच पद्धतीनं कुळाचा नाश होण्यासाठी, घात होण्यासाठी हे संत अपराध, गुरु अपराध कारण ठरत असतात. प्रार्थना करत राहावी देवाला, हे देवा चुकून सुद्धा वैष्णवाचा अपराध आमच्याकडून होऊ देऊ नका. संत लोटांगणी, 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 संत लोटांगणी. जाताना नको म्हणी, जाताना नको म्हणी, संत लोटांगणी, संत लोटांगणी, संत लोटांगणी, संत लोटांगणी, संत लोटांगणी, संत लोटांगणी. जाताना नको म्हणी, जाताना नको म्हणी, संत लोटांगणी, संत लोटांगणी, संत लोटांगणी, संत लोटांगणी, संत लोटांगणी, संत लोटांगणी. किती भाव व्यक्त केला महाराजांनी या अभंगामध्ये. संता लोटांगणी, जाता लाज नको मनी. सगळी लज्जा सोडून महाराज दिसतील संत त्या ठिकाणी. नतमस्तक व्हावं, साष्टांग नमस्कार घालावा, असा भाव आहे. पण आज दुर्योधनाकडून काय झालं? विदुर काकांचा अपमान झाला. असं म्हणू आपण या कौरवांचा नाश करण्यासाठी देवानीच दुर्योधनाकडून विदुर काकांचा अपमान करून घेतला. यांनी अपमान केला माझा म्हणून घराच्या बाहेर पडले विदुर काका. भगवंतानी सांगितलं, विदुरा या राजमहालामध्ये राहू नकोस.
हे कौरव सारी एका बाजूला आहेत आणि यांच्या कुळामध्ये जन्माला आलेला तू माझा भक्त माझा प्रेमी विदूर एका बाजूला आहे, तू नको राहूस. म्हटले पण मी आता करू काय, मी कुठं जाऊ भगवंता. म्हटले तीर्थयात्रेला जा असं सांगितलं. मग विदूर काका तीर्थयात्रेला निघाले, वृंदावनामध्ये आले, वृंदावनाच्या भूमीला वंदन केलं. या ठिकाणी उद्धवजी महाराजांची भेट झाली. दोन्ही भक्तांनी एकमेकांना प्रगाढ आलिंगन या प्रसंगामध्ये दिलं, आपापला प्रेमभाव व्यक्त केला. दोघांनीही भगवंताच्या लीला चर्चा आरंभ केल्या. विदूर काकांनी उद्धवजी महाराजांच्या मुखातून भगवंताच्या सुंदर लीला श्रवण केल्या. विदूर काकांना आनंद झाला आणि मग उद्धवजी महाराजांनी सांगितलं, विदूर काका, भगवंतानी तुम्हाला मैत्रेयजी महाराजांच्या आश्रमामध्ये ज्ञान ग्रहण करण्यासाठी जाण्याचा आदेश केलेला आहे. त्यावेळेला मैत्रेयजी महाराज आले, त्यावेळेला विदूर काका आले मैत्रेयजी महाराजांच्या आश्रमात. आसनावर बसलेलं पाहिलं मैत्रेयजी महाराजांना आणि साष्टांग नमस्कार करून चरणाजवळ विराजमान झाले. ज्ञानाच्या प्राप्तीसाठी मला पाठवलं आहे. गुरु महाराजांकडे हे लक्षात आलं, आपणही आपल्या गुरु महाराजांच्या सन्मुख आहोत. आज जी प्रार्थना विदूर काका मैत्रेयजी महाराजांना करतात, आपण आपल्या गुरु महाराजांना, आपापल्या गुरु महाराजांना ती मनोमन प्रार्थना करू. गुरु महाराज शरण में आए है हम तुम्हारे, शरण में आए है हम तुम्हारे, दया करो हे दयालु भगवन, दया करो हे दयालु भगवन, दया करो हे दयालु भगवन, शरण में आए हम तुम्हारे, शरण में आए हम तुम्हारे, दया करो हे दयालु भगवन, दया करो हे दयालु भगवन, दया करो हे दयालु भगवन, संभालो बिगड़ी दशा हमारी, संभालो बिगड़ी दशा हमारी, दया करो हे दयालु भगवन, दया करो हे दयालु भगवन, दया करो हे दयालु भगवन, ना हम में बल है ना हम में शक्ति, ना हम में बल है ना हम में शक्ति, ना हम में बल है ना हम में शक्ति, ना हम में बल है ना हम में शक्ति, ना हम में साधन ना हम में भक्ति, ना हम में साधन ना हम में शक्ति, तुम्हारे दर के हैं हम भिखारी, तुम्हारे दर के हैं हम भिखारी, दया करो हे दयालु भगवन, दया करो हे दयालु
स्वामी तो हम हैं सेवक। जो तुम हो पालक तो हम हैं बालक। जो तुम हो बालक तो हम हैं बालक। जो तुम हो ठाकुर तो हम पुजारी। जो तुम हो ठाकुर तो हम पुजारी। दया करो हे दयालु भगवन। दया करो हे दयालु भगवन। दया करो हे दयालु भगवन। पूरे है जो हम तो है तुम्हारे। पूरे हैं जो हम तो है तुम्हारे। पूरे है जो हम तो है तुम्हारे। पूरे हैं जो हम तो है तुम्हारे। भले है जो हम तो है तुम्हारे। भले है जो हम तो है तुम्हारे। तुम्हारे होकर भी है दुखियारी। तुम्हारे होकर भी है दुखियारी। दया करो हे दयालु भगवन। दया करो हे दयालु भगवन। दया करो हे दयालु भगवन। प्रदान कर दो महान शक्ति। 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 हरो हमारी निजानी भक्ति। हरो हमारी जानी भक्ति। कभी कटाओ त्रितापहारी। कभी कहाओ त्रितापहारी। दया करो हे दयालु भगवन। दया करो हे दयालु भगवन। दया करो हे दयालु भगवन। शरण में आए हम तुम्हारी। 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 दया करो हे दयालु भगवन। दया करो हे दयालु भगवन। दया करो हे दयालु भगवन। मैत्रेयजी महाराजांची शरणागती विदुर काकांनी केली, प्रार्थना केली. कृपा करून तुम्ही मला अपेक्षित ते ज्ञानाचं दान करा. ठीक आहे म्हटले, ज्ञानाचं दान तुला करावं मी, यासाठी तू मला काहीतरी परमकल्याणाचे प्रश्न विचार. सृष्टीविषयक प्रश्न मैत्रेयजी महाराजांना विचारला. महाराज, या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली मला सांगा. आणि मग अत्यंत सविस्तर सृष्टीचा विस्तारक्रम मैत्रेयजी महाराजांनी विदुर काकांना सांगितला, जो शुकदेवजी महाराजांनी राजा परीक्षितींना सांगितलेला आहे. भगवान नारायणांपासून हा सृष्टीचा विस्तार सुरू झाला, तर ब्रह्मदेवांपासून वैकृत, प्राकृत, मानसी सृष्टी अशी सृष्टीचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये एक तुमची माझी ही मैथुनी जीव सृष्टी आहे, जी मनु महाराज आणि शतरूपा आई साहेब यांच्यापासून सुरू झालेली आहे. कुणी विचारलं आपला जन्म कुणापासून आहे? आपला जन्म म्हणजे माणसांचा जन्म कुणापासून आहे? ही मानवी सृष्टी, मैथुनी सृष्टी कुणापासून सुरू झाली?
तर सांगावं मनू महाराज आणि शतरूपाई साहेबांपासून सुरू झाली. हे आपले मूळ आहे. सगळ्यात पहिल्यांदा विवाह झाल्यानंतर यांना पहिले 2 पुत्र झाले आणि 3 कन्या झाल्या. एका कन्येचं नाव होतं आकुती, एका कन्येचं नाव आहे प्रसूती, एका कन्येचं नाव आहे देवहूती. आकुतीचा विवाह रुची महाराजांसोबत झाला, प्रसूतीचा विवाह राजा दक्ष प्रजापतींसोबत झाला, देवहूती आई साहेबांचा विवाह महर्षी कर्दमजी महाराजांसोबत झाला. अत्यंत महान अशा प्रकारचे हे 2 तपस्वी पती पत्नी आहेत. पाहिला गेलं तर गृहस्थाश्रम आहे, पण गृहस्थाश्रम करत आहेत का परमार्थ साधन करत आहेत, तप करत आहेत का संन्यासात राहत आहेत हेच पाहणाऱ्याला कळत नव्हतं. एवढा विलक्षण गृहस्थाश्रम. पाहिला गेलं तर पती पत्नी आहेत, पाहिला गेलं तर गृहस्थाश्रम करण्यासाठी एकत्र आलेले आहेत, पाहिला गेलं तर संसार करण्यासाठी एकत्र आलेले आहेत, पण दोघही एकापेक्षा एक आहेत. परमार्थ साधनेमध्ये पुढं, तपामध्ये पुढं, भक्तीमध्ये पुढं. कर्दमजी महाराज तर अगोदरपासूनच तपस्वी होते. कर्दमांवर झालं देवहूती आई साहेबांचं प्रेम, तर विवाहानंतर देवहूती आई साहेब सुद्धा महान तपस्वी होऊन गेल्या. आणि जसं दृश्य आज सरस्वती नदीच्या तटावर दिसत आहे तसं दृश्य आज दिसत नाही. एवढा सुंदर गृहस्थाश्रम आहे. पती पत्नी म्हणून एकमेकांच्या सोबत राहत आहेत. एका झाडाखाली सकाळी सकाळी कर्दमजी महाराज ध्यान करायला बसायचे, तर दुसऱ्या झाडाखाली देवहूती आई साहेब ध्यान करायला बसायच्या. दोघही पती पत्नी अखंड भगवंताचं ध्यान. यथायोग्य वेळेला कंदमुळ फळ सेवन करणे. आश्रमामध्ये नाना प्रकारचे पक्षी गुंजारव करत आहेत. नाना प्रकारचे मयूर मोर त्या ठिकाणावरती आलेले आहेत. पुष्पिसारा फुलवून त्या ठिकाणी सुंदर नृत्य करत आहे. झुळझुळ 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 सरस्वती नदीचं पाणी वाहत आहे. पवित्र वातावरण महाराज. आणि अशा प्रकारचे हे 2 महान तपस्वी एकत्र आलेले आहेत. या दोघांचा संयोग या ठिकाणावरती झालेला आहे. आणि या दोघांच्या पुण्य प्रतापाला अनुसरून भगवंतानी अवतार घेण्याचा निर्णय घेतला. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. हे जसं हरिदासांच्या संबंधामध्ये सांगितलं तसं देवाच्या संबंधामध्ये सांगितलं. अत्यंत पवित्र कुळामध्ये आणि पवित्र देशामध्ये भगवंताच्या भक्तांचा आणि भगवंताचा अवतार होत असतो. पवित्र ते कुळ पावन तो देश. 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 जेथे हरिजलास जन्म घेती. जेथे हरिजलास जन्म घेसी. पवित्र ते कुळ पावन तो देश. पवित्र ते कुळ पावन तो देश. या कर्दमजी महाराज आणि देवहूती आई साहेबांच्या कुळाची पवित्रता भगवंताच्या लक्षात आली आणि पावन प्रदेश झालेला आहे. प्रदेश कोणता प्रदेश पावन होत असतो. श्रीमद भागवतामध्ये काही प्रदेश वर्णन केलेले आहेत. किरात हुणांध्र पुलिंद पुलकसा. हा जो श्लोक आहे ना श्रीमद भागवतातला, याच्यात जे राज्य सांगितलेले आहेत, आज या राज्यांचे नाव वेगळे आहेत, पण त्या पुराण काळात यांची नाव किरात हुणांध्र पुलिंद पुलकसा इत्यादी इत्यादी राज्य
हे असे राज्य आहेत, हे अशी मरुभूमी, असे मरु प्रदेश आहेत महाराज. इथं भगवत भक्त, भगवंताची भक्ती, इथं नाम, अवतार इत्यादी इत्यादी गोष्टी नाही. पण एक देश असा आहे, एक राष्ट्र, एक भूमी अशी आहे महाराज, जिथं वारंवार देव अवतार घेतात, जिथं वारंवार संत अवतार घेतात. आणि ते प्रदेश पहावे, ते प्रदेश आजही हृदयाला सुखदान करणारे आहेत. जिथं जिथं देव प्रगट झाले तिथं तिथं जायला सांगितलं. जिथं जिथं संत जन्माला आले तिथं तिथं जायला सांगितलं. आज मूर्ती रूपाने भगवंत जिथं उभे आहेत तिथं जायला सांगितलं. आज समाधीस्थ होऊन संत जिथं जिथं विराजमान झालेले आहेत तिथं तिथं जायला सांगितलं. असे प्रदेश शास्त्र काय सांगतं? अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरीद्वारावती चैव सप्तैता मोक्षदायका. अशा 7 पुऱ्यांचं वर्णन केलं महाराज, ज्यामध्ये अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका इत्यादी इत्यादी. श्रीमद भागवतामध्ये असे कोणकोणते तीर्थक्षेत्र भक्तांनी केले पाहिजेत हे 11व्या स्कंदात सांगितलं. तर नाथबाबांची त्या श्लोकावरची जी टीका आहे आणि त्याच्या ज्या ओव्या आहेत त्या इतक्या सुंदर आहेत. त्याच्यात नाथबाबांनी या सगळ्या अनेक अनेक तीर्थक्षेत्रांचा उल्लेख केला. भाव एवढाच आहे की असा पवित्र प्रदेश जिथं तप केलेला आहे. पहा, महात्म्यांनी जिथं तप केलेलं असतं ती भूमी फार पावन झालेली असते. देवहूती आई साहेब आणि कर्दमजी महाराजांनी जिथं तप केलेलं आहे, या दोघांच्या वास्तव्याने हा प्रदेश पुनीत पावन झाला आणि या दोघांचं कुळही पावन आहे हे भगवंताच्या लक्षात आलं. आणि जनसामान्यांचं अज्ञान दूर करण्यासाठी, ज्ञानाचं दान करण्यासाठी यथायोग्य समयाला शुभ नक्षत्र शुभ घटी केला. दोघांचाही गृहस्थाश्रम धन्य करण्यासाठी भगवंतानी दिव्य अवतार यांच्या आश्रमामध्ये धारण केला. यालाच आपण कपिल अवतार असं म्हणतो. कपिल नारायण भगवान की जय. कपिल भगवंत प्रगट झाले. आपल्या आईला सांख्य तत्वाचा उपदेश कपिल भगवंतानी केला आणि कपिल भगवंतानी आपला अवतार कार्य संपवलं. मनु महाराजांचा वंश पुढे कसा विस्तार पावला असा प्रश्न विचारला, ज्यामध्ये मनु महाराजांना 2 पुत्र झाले, एक प्रियव्रत, एक उत्तानपाद. आणि या उत्तानपादाला 2 राण्या आहेत, सुरुची, सुनीती. पैकी सुनीती ही नावडती राणी आहे. आणि या नावडत्या राणीपासून उत्तानपाद राजाला एक सुंदर पुत्र प्राप्त झालेला आहे. त्या पुत्राचं नाव ध्रुव असं आहे. एक दिवस ध्रुव बाळाला आपल्या वडिलांच्या मांडीवर बसायची इच्छा झाली. ध्रुव बाळ महालाच्या महाद्वारामध्ये आले. आपला एक भाऊ उत्तम, त्या उत्तमाला बाबांच्या मांडीवर बसलेलं पाहिलं. तर छोट्याशा ध्रुव बाळाला वाटलं आपणही बाबांच्या मांडीवर बसावं, म्हणून प्रार्थना केली, बाबा मला सुद्धा तुमच्या मांडीवरती बसायची इच्छा आहे, मला ही मांडीवरती घ्या ना. एवढ्या वेळामध्ये सावत्र आई सुरुचीनं तिरस्कार केला. ध्रुवा, या जन्मामध्ये तू कितीही प्रार्थना केली तरी सुद्धा तुला यांच्या मांडीवरती बसता येणार नाही. तुला जर का यांच्या मांडीवरती बसायचं असेल तर या जन्मामध्ये तुला मरावं लागेल. माझ्या उदरी जन्म घेशील त्याच वेळेला तुला यांच्या मांडीवर बसता येईल, अन्यथा नाही. ध्रुव बाळाच्या हे लक्षात आलं. कुटियेमध्ये आला आणि रडत रडत आपल्या आईला ही सगळी घडलेली घटना ध्रुव बाळाने सांगितली. आणि सुनीती मातेला लक्षात आलं आपलं लेकरू सुखासाठी धडपड करतय, सुखासाठी तळमळ करतय. आणि ज्या लेकराची आई सुनीती असते महाराज, ती त्या लेकराला एकच सांगते, बेटा सुखासाठी जगाच्या पाठीमाग पळणं तू अगोदर बंद करून टाक. पण अशी एकच ते भाग्यवान ध्रुवजी महाराज होते ज्यांना सुनीती सारखी आई मिळालेली होती.
आज जन्माला आलेल्या ध्रुवाला जर सुनीती आई सारखी आई मिळाली तर आजही ध्रुव बाळ तप करायला जायला तत्पर आहे. सुनीतीने मातेनं सांगितलं, बेटा तू वनामध्ये जा, तप कर, म्हणजे भगवंत तुला दर्शन दान करतील. आणि आपल्या प्राणाचीही पर्वा न करता, मृत्यूचीही चिंता न करता ध्रुव बाळ मधुवनामध्ये आले. नारदजी महाराजांचा कृपा स्त्रोत ध्रुवजी महाराजांना प्राप्त झाला, अनुग्रह मंत्र प्राप्त झाला. आणि मिळालेल्या अनुग्रह मंत्राचं अखंड संकीर्तन मधुवनामध्ये ध्रुव बाळ करताना म्हणतात, ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय हरि वासुदेवाय. वासुदेवाय हरे वासुदेवाय. वासुदेवाय हरि वासुदेवाय. वासुदेवाय हरे वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय हरि व्यंकटेश्वराय. वासुदेवाय हरे व्यंकटेश्वराय. वासुदेवाय हरि व्यंकटेश्वराय. वासुदेवाय हरे व्यंकटेश्वराय. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. मधुवनामध्ये ध्रुव बाळ अखंड भगवंताचं नाम संकीर्तन करत आहेत. आणि हे नाम गाता गाता डोळे बंद असलेल्या ध्रुव बाळाला आपल्या हृदयामध्ये शंख चक्र गदा पद्म हाती धारण करून परमात्मा नारायण प्रकट झालेले आहेत हे दिसायला लागलं. भगवंताने विचार केला, मी प्रकट झाल्याचा आनंद माझ्या ध्रुवाला मिळाला पाहिजे. म्हणून हृदयात प्रकट झालेले परमात्मा अचानक गुप्त झाले. जसे गुप्त झाले ध्रुव बाळाने डोळे उघडले. डोळे उघडून समोर पाहतात तर काय, साक्षात नारायण प्रकट झालेले आहेत हे ध्रुव बाळाला दिसायला लागलं. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय प्रभु वासुदेवाय. वासुदेवाय प्रभु वासुदेवाय. वासुदेवाय हरि वासुदेवाय. वासुदेवाय हरे वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि वासुदेवाय. हरे 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 हरि वासुदेवाय. वासुदेवाय. हरे वासुदेवाय. आपल्या समोर प्रगट झालेल्या भगवंताच्या अलौकिक रूपाकडे ध्रुवजी महाराज पाहत आहेत. आनंदाच्या लहरी हृदयामधून बाहेर पडायला लागल्या. अंगावर रोमांच उभे राहिले महाराज. आणि ध्रुव बाळाच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहिला लागले. एवढा मोठा दैदिप्यमान लख प्रकाश आपल्या डोळ्यासमोर ध्रुवजी महाराज पाहतात. आणि त्या लख प्रकाशामध्ये जगातले एकही वस्तू पदार्थ दिसेनाशे झालेले आहेत. फक्त निळाशार वर्ण ज्या भगवंताचा आहे, भव्य दिव्य मूर्ती ज्या भगवंताची आहे, अलंकार सुवर्णाचे ज्या भगवंताने धारण केलेले आहे, दिव्य दिव्य आभूषण आहेत. शंख, पांढरा शुभ्र शंख भगवंताच्या हातामधला दिसतो आहे. झळझळ झळझळ करणारं सुदर्शन चक्र भगवंताच्या हातामध्ये फिरत आहे. कमळाचं नाजूक अशा प्रकारचं फूल भगवंताच्या हातामध्ये आहे. भगवंताचे
नेत्र पाहतात भगवंताची नासिका, भगवंताचे ओठ, भगवंताचं वक्षस्थल, उदर, नाभी, अशा पद्धतीने भगवंताच्या दैदिप्यमान रूपाचं ध्यान ध्रुवजी महाराज आपल्या उघड्या डोळ्यांनी करत आहेत. आज आनंद झाला, आनंद झाला, आनंद झाला. इतकं पाहत होते की फक्त देवाच्या रूपाकडे पाहत बसावं वाटत होतं. ध्रुवजी महाराजांकडे पाहून भगवंत म्हणतात, ध्रुवा असा काय पाहतोस? मग काय करू म्हटले देवा. अहो कोणाला दिसत नाही हे नारायण एवढं दिव्य रूप आज माझ्या डोळ्यासमोर प्रकट झालंय. मी तर स्वप्नामध्ये सुद्धा विचार केला नव्हता, पण हे नारायण रूपाचं दर्शन मला प्राप्त होत आहे. किती मी भाग्यवान आहे. मग पाहू नाही तर काय करू? म्हटले अरे नुसतं पाहू नको. म्हटले मग पाहता पाहता जे रूप पाहतो आहेस त्याची स्तुती गायन कर. म्हटले मी स्तुती गायन करू शकत नाही, मी शिकलेलो नाही, सवरलेलो नाही, मी लहान आहे हरी, मी तुमची स्तुती कशी गायन करू? त्यावेळेला हातातला शंख खाली खाली आणला, ध्रुव बाळाच्या उजव्या गालाला स्पर्श केल्या बरोबर योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. अलौकिक स्तुती ध्रुवजी महाराजांच्या मुखातून बाहेर पडायला लागली. ती स्तुती ऐकून भगवंतांना समाधान झालं. वर मागण्याची आज्ञा केली. आढळ पद मागावा असं ध्रुवजी महाराजांना वाटलं, पण लक्षात आलं की स्वाराज्यं यच्छतो मौढ्यान् मानो मे भीक्षितो बत. ईश्वरात् क्षीण पुण्येन फलिकारानि वाधनः. माझ्या समोर प्रगट झालेल्या शाश्वत परमात्म्याला मी या ब्रह्मांडातली एकही अशाश्वत नाशिवंत वस्तू मागणार नाही आणि प्रार्थना केली, हे हरे या गरुडावर घेऊन मला तुमच्या सोबत वैकुंठाला घेऊन चला. आनंद झाला देवाला. देव तर कोण वैकुंठाला यायला तयार आहे हेच पाहता. आणि आपल्याला फक्त साधू महात्म्यांनी विचारावं का हो वैकुंठवासी व्हायचं का, कैलासवासी व्हायचं का, गोलोकवासी व्हायचं का? आपण घाबरतो, ओ महाराज आम्ही तुम्हाला नमस्कार करायला पूजा पाती करायला आलो, तुम्ही चांगलं बोला आमच्याबद्दल. अहो पण संता साधू देवाचं काम काय आहे? सगळ्यांना वैकुंठाला नेणं हे. ध्रुव बाळाला सांगितलं मी तुला नेऊ शकत नाही बाळा, तुझ्या मनातल्या अपरिपक्व ज्या उर्वरित राहिलेल्या वासना आहेत त्या वासना तू भोगून पूर्ण कर, मग तुला वैकुंठाला येता येईल. ध्रुव बाळ घरी आले. प्रारब्ध योगानुसार देह पडत नाही तोवर राज्य कारभार केला. देह पडला ध्रुव बाळाचा आणि विमानात बसून वैकुंठाला जायला लागले. आजूबाजूला पाहायला लागले. विष्णुदूतांनी प्रश्न विचारला, महाराज तुम्ही काय पाहत आहात? म्हणाले माझ्या अगोदर माझी आई भगवंताला प्रिय झालेली आहे. माझी आई कोणत्या लोकामध्ये आहे ते मी पाहतो आहे. महाराज तुमच्या आई साहेबांबद्दल काय विचारता? तुमच्यासारख्या हरिदासाला जिनं जन्म दिला. आपल्या विमानाच्या वरच्या बाजूने एक विमान उडत आहे ज्यामध्ये तुमच्या आई साहेब विराजमान झालेले आहेत आणि भगवंतांनी त्यांनाही वैकुंठ लोकाचं दान केलेलं आहे. हे ऐकून ध्रुव बाळाला आनंद झाला. यथा योग्य समयाला वैकुंठामध्ये ध्रुव बाळ जाऊन पोहोचले. अशा कोणकोणत्या भक्तांनी काय काय भक्ती करून भगवंताला प्रसन्न करून घेतलं मला सांगा, अशी प्रार्थना केली. कोणकोणत्या भक्तासाठी भगवंतांनी कसे कसे अवतार घेतले ते आपणही ऐकू, पण काही वेळाच्या विश्रांती नंतर. कारण आज आपल्याला आणखीन थोडा उशीर होणार आहे विश्रांतीसाठी. म्हणून यजमान परिवाराच्या वतीनं अशी सूचना आली की आज आपण मध्यंतर घेऊ. या ठिकाणी 15 ते 20 मिनिटाची विश्रांती. घरी कोणी जाऊ नका. इथं पाणी आहे, चहा आहे,
सगळं आहे. आनंदाने थोडा पाय मोकळा करायची गरज वाटली तर पाय मोकळा करा. या ठिकाणावरती आपण पहिल्या सत्राला पूर्ण विराम देऊ. राधे राधे गोविंद गोविंद राधे. जय राधे राधे गोविंद गोविंद राधे. श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे. राधे राधे गोविंद गोविंद राधे. गोविंद राधे गोपाल राधे. गोविंद राधे गोपाल राधे. गोविंद राधे गोपाल राधे. गोविंद राधे गोपाल राधे. श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे. श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे. गोविंद राधे गोपाल 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 राधे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री सुखदेव भगवान